Namaskar Vidyarthi Mitro. In last period, we have studied about the two trends in the modern periodic table. First is the valency and second is the atomic size. The atomic size of the any period elements goes on decreasing from left to right. We have studied it. I have selected the third period elements. When we observe the modern periodic table in third period, at the left side of the सिलिकॉनच्या लेफ्ट साईडला असलेले जे काही एलिमेंट आहेत, ॲट द लेफ्ट साइड ऑफ द सिलिकॉन इट इज नथिंग बट द सोडियम अँड मॅग्नेशियम आर द मेटल्स, अँड ॲट द राईट साइड ऑफ द सिलिकॉन द फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, these are the non-metals. In periodic table, the silicon is the metalloid element. In periodic table, the metalloid elements are placed in zigzag position. At the left side of this zigzag position, all these are the metals, and at the right side of the zigzag position, all these elements are the non-metals. हे दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. आपला स्टडी नेमका काय करायचा आहे की मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक. पण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकचा स्टडी करण्यापूर्वी आपल्याला बाय दी ग्रुप वाईज अँड पिरियड वाईज असा स्टडी करण्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये कॅटाईन कशाला म्हणायचं, अनायन कशाला म्हणायचं, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कशाला म्हणायचं आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी कशाला म्हणायचं हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. तर या पिरियडमध्ये आपण ॲक्च्युअल पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहिलं पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक हे पाहण्यापूर्वी अगोदर कॅटाईन कशाला म्हणायचं आणि ॲनाईन कशाला म्हणायचं याचा आपण विचार करणार आहोत. व्हेन वी कन्सिडर द एनी आयोनिक कंपाऊंड, सपोज सोडियम क्लोराइड इज ए आयोनिक कंपाऊंड, हा आयोनिक कंपाऊंड आहे. where sodium is the metal and chlorine is the non-metal. How the sodium chloride ionic compound is formed? Before this, first we consider the how the cation is formed and how the anion is formed. The atom of the metal have a tendency काय नेमके आहे to form the cation by losing the valence electron. काय सांगितलं याच्यामध्ये मी की समजा सोडियम आहे. The atomic number of the sodium is 11. Its electronic configuration is 281. मी सांगितले की ॲटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड एलिमेंट्स गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग सोडियमचे ॲटॉमिक साईज जास्त आहे. मग द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज लेस. ड्यू टू दिस रिझन इझिली सोडियम ॲटम लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर व्हॅलन्स सेल. मग इथं सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची टेंडन्सी ऑफ द मेटल सांगितले. द ॲटम ऑफ द मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म ए कॅटाईन बाय लुझिंग द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग इथं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सोडियम ॲटम इज 1. मग जेव्हा याच्यामध्ये सोडियम ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे किंवा त्याची साईज ऑफ द सोडियम ॲटम इज व्हेरी याची लार्ज असल्यामुळे डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट ऑर्बिट इज मोर आहे. आणि मोर असल्यामुळे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो काय आहे ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बाय द न्यूक्लियस हा लेस असेल. आणि लेस असल्यामुळे जर बाहेरून दुसरा ॲटम एखादा इलेक्ट्रॉन याच्याकडून काढून घेत असेल तर इझिली तो काय करतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे द ॲटम्स ऑफ द मेटल हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म ए कॅटाईन बाय लुझिंग द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग अशा वेळी सोडियम ॲटम जो काय आहे तो सोडियम ॲटम एक इलेक्ट्रॉन काय करेल, लूज करेल. अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द आयन दॅट इज नथिंग बट द सोडियम आयन. म्हणजे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम आयन इज 2,8. दॅट मीन्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द सोडियम आयन इज लाईक द इनर्ट गॅस एलिमेंट. आणि इनर्ट गॅस एलिमेंटसारखं असेल तर यू कॅन से दॅट दिस इज द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला आपण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणू. मग इथे इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे जो आयन तयार झालेला आहे त्या आयनला म्हणायचं कॅटायन असं म्हणायचं. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कॅटायन? द टेंडन्सी ऑफ द मेटल टू लूज द इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर व्हॅलन्स सेल अँड फॉर्म द आयन इज नोन ॲज द कॅटायन अँड द चार्ज ऑन द कॅटायन इज पॉझिटिव्ह. आपल्याला हे एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, कारण इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आपल्याला कशा म्हणायचं ते पाहायचं आहे. जर आपण इथं क्लोरीनचा जर घेतला, द ॲटॉमिक नंबर ऑफ द क्लोरीन इज 17. इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 287.
When we consider the third period element, atomic size of the third period elements goes on decreasing from left to right. म्हणजे atomic size of the chlorine is very very small as compared to the remaining elements of the third period element. मग इथं atomic size जर खूपच लहान असेल तर distance between the nucleus and outermost orbit is less, very very small. आणि स्मॉल असल्यामुळे मोर अट्रॅक्टिव्ह फोर्स असल्यामुळे द ॲटम ऑफ दिस एलिमेंट नॉट लूज द इलेक्ट्रॉन्स, कारण अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन तो काय करत नाही, लूज करत नाही. मग अशा वेळेस काय करतो तर आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी बाहेरून कुठून तरी एखादा इलेक्ट्रॉन तो घेत असतो. म्हणजे इथं टेंडन्सी, दिस इज द नॉन मेटल, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहिजे. तर मी जनरली सांगितलेलं आहे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट इज लेस दॅन 4 असेल तर डिरेक्टली यू कॅन से दॅट दीज आर दी मेटल्स एक्सेप्ट दी हायड्रोजन अँड हेलियम. या दोन्हीचा विचार सोडून द्या. हायड्रोजन आणि हेलियम जर सोडली, ज्या एलिमेंटच्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील त्याला आपण डायरेक्ट काय म्हणतो, मेटल असं म्हणतो. आणि ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, इनर्ट गॅस एलिमेंट जर सोडले तर 5, 6 आणि 7 यापैकी कोणतेही नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तर त्या एलिमेंटला आपण नॉन मेटल असं म्हणतो. मग मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक कसे वाढत जातात. मग इथं काय सांगितलेलं आहे, दी ॲटम ऑफ द नॉन मेटल हॅव ए टेंडन्सी, काय टेंडन्सी आहे, टू फॉर्म ए ॲनाइन. ते काय तयार करतात, ॲनाइन. पण कधी, बाय ॲक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स सेल फ्रॉम आउटसाईड. जर इथं नॉन मेटल घेतलं, मी काय सांगितलं की ॲनाइन कधी फॉर्म होतो, जेव्हा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर. पण हे इलेक्ट्रॉन गेन कुठून करतात, फ्रॉम आउटसाईड. पण कुठं, इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. कशासाठी, टू कंप्लीट देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. मग इथं एक इलेक्ट्रॉन जर घेतला, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द क्लोरीन आयन इज 288. मी इथं पॉझिटिव्ह का लिहिलं आणि निगेटिव्ह का लिहिलं, कदापि तुम्ही विचारत नाहीत म्हणून मी सांगू नये असंही काही नाही. कारण ईच ॲटम कंटेन्स द सेम क्वांटिटी ऑफ द प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. सोडियममध्ये 11 प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉन आहेत. इथं एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे जे आयन तयार झाला तेव्हा त्याच्यावर 10 नेगेटिव्ह चार्ज आले, इलेक्ट्रॉन असतील, आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे 11. म्हणजे इफेक्ट ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज हा 1ने जास्त आहे म्हणून याच्यावर येणारा चार्ज आहे पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे म्हणून चार्ज पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये बाहेरून एक इलेक्ट्रॉन ॲड केला, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. क्लोरीन कंटेन्स द 17 प्रोटॉन अँड 17 इलेक्ट्रॉन इनिशियली. बट वेन वी accept the 1 electron from outside in their valence shell, at this time the number of electrons is increased by 1 आणि म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 18 झाली आणि पॉझिटिव्हची 17 आहे. म्हणजे इफेक्ट ऑफ द नेगेटिव्ह चार्ज मोर दॅन वन दॅन द प्रोटॉनपेक्षा एक इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे कितीने इफेक्ट जास्त आहे, हे रिप्रेझेंट करणारी क्वांटिटी म्हणजे ॲनाइन. म्हणजे इथं हा ॲनाइन फॉर्म झालेला आहे. इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळे, इथे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाल्यामुळे कॅटायन. म्हणजे ॲक्च्युअल कॅटायन ॲनाइन कशाला म्हणायचं, इफ द एनी ॲटम ऑफ द एलिमेंट्स लूज द इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटर मोस्ट ऑर्बिट अँड न्यू आयन इज फॉर्म ॲट दिस टाइम, दॅट आयन इज नोन ॲज द कॅटायन. अँड इफ ॲटम ऑफ द एनी एलिमेंट्स गेन द इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड, then the new ion is formed and that ion is known as the anion. anion हा इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे तयार होतो, तर कॅटायन हा इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे होतो. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कशाला म्हणायचं, ॲनायन आणि कॅटायनवर डिपेंड आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. परत तीच डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे की ॲटम ऑफ द मेटल्स हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म द कॅटायन बाय losing the electrons from their valence shell किंवा losing the valence electrons. That tendency or property of the metal is known as the electropositivity. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचं काय सांगितलेलं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे शेवटी कॅटायन ॲनायनवर अवलंबून आहे. काय सांगितलं मी की टेंडन्सी ऑफ द ॲटम ऑफ द मेटल किंवा ॲटम्स ऑफ द मेटल हॅव ए टेंडन्सी टू फॉर्म ए कॅटायन. कधी, बाय लुझिंग द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन.
and that tendency or property of the element is known as the electropositivity of the element. म्हणजे मेटल हॅव ए इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी टेंडन्सी किंवा प्रॉपर्टी. कारण मेन कॅरेक्टरिस्टिक फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मेटल इज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशाला म्हणायचं? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज नथिंग बट द ॲटम्स ऑफ द नॉन मेटल हॅव ए टेंडन्सी. काय टेंडन्सी आहे? टू फॉर्म द ॲनाइन. कधी तयार होतात? बाय ॲक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन आउटसाइड इन टू इट्स आउटरमोस्ट सेल. That property of the non-metal is known as the electronegativity. त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मग ही हाऊ द एनी ॲटम ऑफ द एलिमेंट लूज द इलेक्ट्रॉन्स अँड हाऊ द एनी ॲटम ऑफ द एलिमेंट्स गेन द इलेक्ट्रॉन. नेमकी ही लूजच इलेक्ट्रॉन का करतात? इझिली लूज का करतात? स्वतःहून कोणी सोडून देत नाही आहे, पण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर दुसरा एखादा नॉन मेटल आला तर इझिली तो इलेक्ट्रॉन लूज करतो आणि आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करतो. ईच अँड एव्हरी ॲटम हॅव ए टेंडन्सी टू कंप्लीट देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग हेच आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करत असताना कधी इलेक्ट्रॉन गेन करावे लागतात तर कधी लूज करावे लागतात. मग इलेक्ट्रॉन गेन कधी का केले जातात आणि इलेक्ट्रॉन लूज का केले जातात याचे एक आपण एक्झाम्पल घेणार आहोत. काय सांगता येईल याच्यामध्ये की इलेक्ट्रॉन लूज का केले जातात? मेटल हॅव ए टेंडन्सी, ॲटम ऑफ द मेटल हॅव ए टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स व्हॅलन्स सेल अँड दॅट टेंडन्सी इज नोन ॲज द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. हाऊ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लूज फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ द मेटल. कसे लूज केले जातात ते पहा आणि कारण काय आहे याच्यामध्ये. सपोज इफ यू टेक द एक्झाम्पल सोडियम, द ॲटॉमिक नंबर ऑफ द सोडियम इज 11. मग याच्यामध्ये काय घेता येईल आपल्याला? The first cell contains the 2 electrons, second cell contains 8 electron and third cell contains 1 and only electron. How the sodium atom lose the 1 electron and to form the sodium ion, that is nothing but the cation. कसा तयार करतो ते पहा. आपण you have study about the atomic size of the any period elements goes on decreasing from left to right. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. आपण क्लोरीनपर्यंत घेतलेले आहेत समजा. एक्सेप्शनल केस आर्गॉन दाखवलेली. मग नेमकं इलेक्ट्रॉन लूज करण्याची महत्त्वाची 2 कारणे आहेत. पहिलं कारण काय आहे याच्यामध्ये की ॲक्च्युअल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल इज 1. आउटरमोस्ट सेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन फक्त 1 आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द व्हॅलन्स सेल इज लेस द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. हे एक कारण आहे आणि मेटलच्या बाबतीत. आणि ॲटॉमिक साईज जी काय आहे ती ॲटॉमिक साईज ग्रेटर आहे. ॲटॉमिक साईज ऑफ द एनी पिरियड एलिमेंट गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे सोडियम हॅव द मोर ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज ऑफ द सोडियम इज लार्ज आणि लार्ज असल्यामुळे डिस्टन्स between the sodium nucleus of the sodium and the valence electron is more. Due to this reason less the attractive force between them. आणि मग लेस अट्रॅक्टिव्ह फोर्स असल्यामुळे तो इझिली काय करेल? इलेक्ट्रॉन लूज करेल. हे एक कारण त्याचं आहे. आणि दुसरं कारण जे काय आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इज ऑल्सो बी लेस. हेही कारण आहे. पण ॲक्च्युअल जर आपण विचार केला की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज exert the attractive force on the valence electron is less. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कशाला म्हणतो आपण? ॲक्च्युअल जर मी असा विचार केला असता की समजा फर्स्ट सेल आणि सेकंड सेल जर ॲबसेंट असते तर या न्यूक्लियसवर असणारा जो काय पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर असणारा निगेटिव्ह चार्ज, याच्यामध्ये मोर अट्रॅक्शन फोर्स बिटवीन देम ना. कारण या सोडियमच्या पॉझिटिव्ह न्यूक्लिअर चार्जने डिरेक्टली आउटरमोस्ट ऑर्बिटवरच काय केलं असतं? याच्यावर फोर्स अप्लाय केला असता, ग्रेटर फोर्स अप्लाय केला असता. पण बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द सोडियम किंवा बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल व्हॅलन्स सेल देर आर अनादर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द फर्स्ट अँड सेकंड सेल ना. या फर्स्ट सेलमध्ये आणि सेकंड सेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत आणि याच्यावरही हा न्यूक्लियस काय करतो? फोर्स एक्झर्ट करतो. मग फोर्स जर एक्झर्ट करत असेल तर या पहिल्या सेलवर फोर्स एक्झर्ट करतो, सेकंडवर करतो. म्हणून उरलेला जो काय फोर्स अप्लाय करत असेल तो त्या आउटरमोस्ट ऑर्बिटवर कमी असेल ना.
म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लेस द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द आउटरमोस्ट सेल. दिस इज द अनादर रिझन टू लूज द इलेक्ट्रॉन्स. जर यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स, कारण काही एनर्जी काय झालेली यांच्यावर खर्च झाली अट्रॅक्शन करत असताना, मग या आउटरमोस्ट ऑर्बिटवर अट्रॅक्टिव्ह फोर्स करत असताना तो कमी स्ट्रेंथने करेल आणि कमी स्ट्रेंथने असताना डिस्टन्स बिटवीन देर इज मोर अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द डिस्टन्स बिटवीन देम. मोर द डिस्टन्स बिटवीन देम लेस द अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर फोर्स इज लेस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द इलेक्ट्रॉन बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट सेल. या दोन कारणामुळे कोणत्याही एलिमेंट जो काय आहे, कोणताही मेटल एलिमेंट जो आहे तो मेटल एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन लूज करतो. कारण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिव्ह फोर्स ऑन आउटरमोस्ट ऑर्बिट इज लेस अँड डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट इज लार्ज ऑल्सो बी. अँड अगेन थर्ड इज द लेस number of the electrons present in their outermost orbit. Due to this reason, any element किंवा any metal lose the electrons from their outermost orbit. हे एक त्याचं रिझन आहे. याच्या बाबतीत आणि मग थर्ड पिरियड एलिमेंटमध्ये काय होतं की थर्ड पिरियड एलिमेंट द ॲटॉमिक साईज ऑफ द थर्ड पिरियड एलिमेंट्स गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. मॅग्नेशियम, सोडियम, मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम, देन सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीनपर्यंत घेऊया आपण. मग ॲटॉमिक साईज जर त्याची कमी कमी होत जात असेल आणि ॲट द सेम टाईम द न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग बाय 1 ना. प्रत्येकामध्ये याच्यामध्ये पॉझिटिव्ह 11 चार्ज आहे, न्यूक्लियसमध्ये 12 चार्ज आहे, 13 चार्ज आहे, 14 चार्ज आहे, 15 आहे, देन 16 आहे अँड देन 17 आहे. याच्यामुळं काय होतं की अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट ऑर्बिट इज मोर. ड्यू टू दिस रिझन इट्स ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग. मग अट्रॅक्टिव्ह फोर्स मोर असेल तर दॅट एलिमेंट कॅन नॉट लूज द इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. मग याच्यामध्ये फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये न्यूक्लियसमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स मोर असल्यामुळे ॲटॉमिक साईज कमी आहे आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स मोर असल्यामुळे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन हे काय करत नाहीत, लूज करत नाहीत. आणि लूज करत नसतील तर ते काय करतील, आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी उलट अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे या आउटरमोस्ट ऑर्बिटच्या कॉन्टॅक्टमध्ये बाहेरून एखादा इलेक्ट्रॉन आला तर ते लगेच खेचून घेतात. कारण अट्रॅक्टिव्ह फोर्स गोज ऑन इन्क्रीजिंग बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल. ड्यू टू दिस रिझन दे डू नॉट लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटरमोस्ट सेल. ड्यू टू दिस रिझन दे गेन द इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटसाईड अँड दॅट इज नथिंग बट द. म्हणून नॉन मेटल हे काय करत नाहीत, इलेक्ट्रॉन लूज करत नाहीत. आणि हे इलेक्ट्रॉन गेन करत नाही तर हे इलेक्ट्रॉन लूज करतात आणि हे इलेक्ट्रॉन गेन करतात. हे केवळ आणि केवळ आउटरमोस्ट ऑर्बिट आणि न्यूक्लियसमध्ये असलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि ॲटॉमिक साईजवर डिपेंड आहे. मोर द ॲटॉमिक साईज लेस द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट सेल. ड्यू टू दिस रिझन जर मोर असेल तर इझिली दे कॅन लूज द इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर आउटरमोस्ट सेल. पण जर अट्रॅक्टिव्ह फोर्स इज मोर अँड ॲटॉमिक साईज इज लेस असेल तर ड्यू टू मोर force of attraction between the nucleus and outermost cell, atomic size goes on decreasing. They cannot lose the electron from their outermost orbit. उलट काय करतील ते आउटसाईडवरून इलेक्ट्रॉन घेतील कारण अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे. आणि या कारणामुळे नॉन मेटल हे इलेक्ट्रॉन गेन करतात तर मेटल हे इलेक्ट्रॉन लूज करतात. अँड टुडे स्टॉप हिअर.